आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500हून 2100 होणार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर, दर 12 वर्षांनी होणाऱ्या जैन समाजाच्या पंचकल्याण महोत्सवाला फडणवीस हजेरी लावणार। साई प्रसादालयामधील मोफत जेवण बंद करा, हा पैसा मुलामुलींच्या शिक्षणासाठी द्या, माजी खासदार सुजय विखेंची मागणी। तर फुकट जेवणामुळे राज्यभरातील भिकारी शिर्डीमध्ये जमा झाल्याचं सुजय विखेंचं वक्तव्य। साई प्रसादालयामधील मोफत भोजन सुरूच राहणार, मुलगा सुजय विखेंच्या वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांकडून स्पष्ट। शिर्डीमध्ये भिक्षेकरांचा प्रश्न गंभीर, पण त्यांच्या अवमानाचा हेतू नव्हता, विखे पाटलांची सारवासारव। बुलडाण्यामधल्या जयपूर गावामध्ये कमी मतदान झाल्यानं आमदार संजय गायकवाडांना संताप, 2000 मध्ये विकले गेल्याचं म्हणत मतदारांवर बोलताना जीभ घसरली। तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केले का, बारामतीमधल्या जनता दरबारामध्ये अजित पवार संतापले। तुमचा व्यवहार चोख ठेवा, जीएसटीची धाड पडल्यावर माझ्याकडे येऊ नका, बारामतीमधल्या एका कार्यक्रमात अजित पवारांची फटकेबाजी, तुतल्या तांदळासारखे रहा, अन्यथा मीच जीएसटीला फोन करेन, असंही वक्तव्य। शरद पवारांचा आशीर्वाद असल्याशिवाय आमचं काही खरं नाही, त्यांना सोडून चालणार नाही, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणेंचं इंदापूरमध्ये मोठं विधान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देताना तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, ठाण्यामधल्या श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, तरुणाचा शोध सुरू, शिवसैनिकांची पोलीस ठाण्याच्या बाहेर गर्दी।